छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ चंद्रकांत खैरे हेच जिंकतील असं चित्र आहे। यामागील सामाजिक आणि राजकीय समीकरण काय आहेत आणि ते कोणते फॅक्टर आहेत ज्यामुळे चंद्रकांत खैरे यांची छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरची दावेदारी अजून मजबूत होते। चला तर मग जाणून घेऊ ते फॅक्टर काय आहेत। नंबर 1, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मतदार खैरेंना मतदान करणार। संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून राहिलेला आहे। बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची घोषणा देऊन संभाजीनगरच्या राजकारणाची दिशा बदलली। त्यामुळे सलग 25 वर्ष इथे शिवसेनेचा खासदार निवडून येत होता। तरी सुद्धा काँग्रेसची मोठी वोट बँक या मतदारसंघात जिवंत होती। 2019च्या लोकसभा निवडणुकीत हे समीकरण भेदलं गेलं। एमआयएम आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने एकत्र येत पहिल्यांदा हा मतदारसंघ जिंकून घेतला। चंद्रकांत खैरे यांना थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला, पण त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले ते हर्षवर्धन जाधव। यावेळी मात्र काँग्रेसची वोट बँक खैरेंना मतदान करेल। शिवसेनेचा एकनिष्ठ मतदार आज चंद्रकांत खैरे यांच्या सोबतच आहे, तर हर्षवर्धन जाधव यांच्यासारखा तिसरा प्रतिस्पर्धी सध्या संभाजीनगरमध्ये नाही। लोकांच्या म्हणण्यानुसार ही लढत फक्त आणि फक्त इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्येच आहे। संदीपान भुमरे हे फारसा प्रभाव टाकू शकतील असं सध्या तरी चित्र नाही। गद्दार ही प्रतिमा संदीपान भुमरे यांच्याबद्दल तयार करण्यात ठाकरे गटाला यश मिळताना दिसतंय, त्यामुळे त्यांचा निभाव लागणार नाही असंच लोकांना वाटतंय। नंबर 2, एकनिष्ठ मतदार आणि सहानुभूतीचे पाठबळ। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार पाडले, त्यांचा पक्ष फोडला, नंतर तो पळवला। यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहानुभूतीचं वातावरण तयार झालंय। मतदारसंघात अजूनही निपक्ष विचार करणारा मतदार हा ठाकरेंच्या पाठीमागे उभा राहिलाय। शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेला मोठा वर्ग आजही ठाकरे तिथे शिवसेना असंच मानतो। त्यामुळे ठाकरे यांच्या पाठीमागे पर्यायाने चंद्रकांत खैरे यांच्या पाठीमागे नेहमीपेक्षा कित्येक पट मतदार वर्ग तयार झालाय। या अडचणीच्या काळातही चंद्रकांत खैरे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहिले, त्यामुळे जनतेशी एकनिष्ठ ही प्रतिमा चंद्रकांत खैरे यांना निर्माण करता आली। नंबर 2, लोकात मिसळणारे चंद्रकांत खैरे लोकांना हवेत। बाकी सगळ्या गोष्टींना बाजूला सारून पाहिलं तर चंद्रकांत खैरे यांना गेली 5 वर्षे संभाजीनगरच्या जनतेने मिस केलंय। चंद्रकांत खैरे खासदार नसूनही जिल्ह्यात ऍक्टिव्ह होते, लोकांच्या कामाला येत होते। कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी जनतेची नाळ तोडू दिली नाही असं सामान्य लोकांना वाटतंय। त्यामुळे चंद्रकांत खैरे स्वतः खूप मोठे फॅक्टर म्हणून समोर येतात। जातीपातीचे राजकारण नाही, धर्माचे राजकारण नाही, सत्तेसाठी फोडाफोडी नाही, शांत आणि संयमी म्हणून चंद्रकांत खैरे मतदारसंघात ओळखले जातात। त्यामुळे चंद्रकांत खैरे संभाजीनगर मतदारसंघाचे खरे दावेदार म्हणून समोर येतात। यावेळी तेच खासदार होतील असं संभाजीनगरचे लोक ठामपणे सांगत आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं सांगायला विसरू नका। धन्यवाद।